अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने माझा एक वेगळा छोटासा प्रश्न आहे की वेगवेगळ्या ठिकाणी शाळा आयडी असतील, शिक्षक भरती असतील, भ्रष्टाचाराची प्रकरणं होत असतात, परंतु कोकणामध्ये विशेषतः ही प्रकरणं होत नाहीत. रूटीनमध्ये सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चालत असतात. पण ह्या सगळ्या प्रकरणाचा तोटा काय होतो की आता आमच्याकडे आयुक्तांनी असं पत्र काढलं की विनाअनुदानितमधून अनुदानित बदल्यांना परवानगी देण्यात येऊ नये, त्याचबरोबर शाळा आयडीचा नंबर देण्यात येऊ नये. तर माझी अशी मागणी आहे की ह्या निमित्ताने अशा प्रकरणामुळे जे चांगले प्रकरण आहेत, जी विनाअनुदानितचं धोरण विनाअनुदानितून अनुदानित करण्याचं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. तर ह्या माध्यमातून ती जी भरती बंद केलेली आहे किंवा जे देऊ नये असं कळवलंय त्याच्यावरचा आदेश रद्द करून ती जी नियमातली प्रकरणं आहेत त्यांना मान्यता देणं आणि शाळा आयडी देण्याचं काम तातडीने होईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली करणं, मला वाटतं की या संदर्भामध्ये शासनाचा एक विहित नियम आहे. त्या नियमाप्रमाणे बदली करणं त्या ठिकाणी अनुज्ञेय आहे. आणि ही बदली होत असताना जोपर्यंत ज्याची बदली झाली त्याचं मूळ जी शाळा आहे ती शाळा जोपर्यंत टप्प्या अनुदानावर येत नाही किंवा ज्या टप्पा अनुदानावर मूळ शाळा आहे त्या पद्धतीनेच बदली झालेल्या ठिकाणी सुद्धा त्या टप्प्याद्वारेच त्याला त्या ठिकाणी अनुदान अपेक्षित आहे. आणि निकम साहेबांना हे पण माहीत आहे की जेवढं टप्पा अनुदान त्या ठिकाणी त्याला दिलं जात आहे, उर्वरित त्याचा पूर्ण पगार त्या ठिकाणी देणं. उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाला जर 20% अनुदान टप्पा अनुदान मिळत असेल तर 80% त्या शिक्षक बांधवाला संस्थेच्या माध्यमातून त्याचं वेतन देणं अपेक्षित आहे. एखाद्या शिक्षक बांधव जर 40% अनुदानावर असेल, टप्प्यावर असेल, तर 60% उर्वरित हे संस्थेच्या माध्यमातून त्याला देणं अपेक्षित आहे.